नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023 आणि 2024 आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. तसं म्हणाल तर शेवटचा जो काही टप्पा आहे तो म्हणजे आहे इंटरव्ह्यू, पण त्याच्या अगोदरची जी काही महत्त्वाची जी काही प्रोसेस आहे ती म्हणजे तुमची टायपिंग एक्झाम. बऱ्याचशा जिल्ह्यांची जे काही आहे ती डेट डिक्लेअर झालेली आहे. तसंच हॉल तिकीटसुद्धा आलेले आहेत आणि जे काही तुम्हाला टायपिंग संदर्भातले जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत PDF माध्यमातून पोहोचले आहेत. तुम्ही ते पाहिलेच असतील, पण तरीसुद्धा माझ्याकडनं एक तुम्हाला छोटीशी मदत व्हावी म्हणून हा जो काही व्हिडिओ आहे मी तुमच्यासाठी बनवत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला टंकलेखन म्हणजेच टायपिंग संदर्भात मी काही टिप्स देणार आहेत. म्हणजे जसं फंक्शन कीज आणि ॲरो की जर बंद असेल तर मग आपल्याला कसं टाईप करायचं आहे, किंवा फॉन्ट जो आहे कृतिदेव फॉन्ट त्याचे 300 शब्द जे आहेत ते आपल्याला कसे टाईप करता येतील, किंवा आपल्याला किती चुकीसाठी एक चूक झाली किंवा 2 चूक जर झाल्या अशा किती चुकीपर्यंत आपले मार्क्स कट होऊ शकतात याबद्दल माहिती देणार आहे. आणि पुन्हा एकदा बॅकस्पेसबद्दल. आता बॅकस्पेस जो आहे तो मी खूप सारे व्हिडिओज याच्यासाठी बनवलेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलला जर फॉलो करत असणार तर तुम्ही ते पाहिले असतील, आणि जर नसेल पाहिले तर तुम्ही ते पाहून घ्या, म्हणजे तुमच्यासाठी काय होईल, मदत होईल. ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण सुरुवातीला जे काही आहे ते जे काही जुनी एक्झाम जे काही आपल्या होत्या, म्हणजे जे काही स्ट्रक्चर होतं त्या स्ट्रक्चरबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया. म्हणजेच काय की तुमची रिटन टेस्ट होती, म्हणजे MCQ होते, ते तुमचे 40 मार्क्सचे होते. त्यानंतर आपली आत्ता होणारी सुरुवातीला मराठी टायपिंग ही 20 मार्क्सची असणार आहे. त्यानंतर इंग्लिश टायपिंग जी आहे ती तुमची 20 मार्क्सची, आणि त्याच्यानंतर शेवटचा जो काही टप्पा आहे तो तुमचा इंटरव्ह्यू आहे, तो तुमचा 20 मार्क्सचा. असं टोटल तुमची 100 मार्क्सची ही परीक्षा होणार आहे. बरोबर, हे सगळ्यांनाच माहिती असणार आहे. त्यानंतर आपला कट ऑफ जो आहे काही जिल्ह्यांचा 20ला लागला होता, काही 22, काही 23चा. ओके, आता जी पुढे होणारी जी आहे ती म्हणजेच काय, आपली मराठी टायपिंग टेस्ट. आणि जेव्हा तुम्ही मराठी टायपिंगमध्ये पास होणार आहात तेव्हा तुमची होणार आहे इंग्लिश, आणि मग इंग्लिश टायपिंग झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. ओके, ही जी आहे ती जिल्हा न्यायालयाची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड त्यांनी काढायला सांगितले होते. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्हाला ते ॲडमिट कार्ड्स वगैरे तुम्हाला ते कलेक्ट करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्या 2 कॉपीज कलर. त्यानंतर ॲडमिट कार्ड जो तुमच्याकडे नसेल तर तो तुम्ही डाउनलोड करून घ्या, त्याच्यासुद्धा तुम्हाला 2 कॉपीज लागणार आहेत. आधार कार्डची 1 कॉपी आणि पॅन कार्डची तुम्हाला 1 कॉपी. हे सगळं घेऊन तुम्हाला तिथे जायचे. तिथे गेल्यानंतर 2 कॉपीज तुम्हाला ते, म्हणजे ॲक्च्युली तुमच्याकडे ते 1च कॉपी देणार आहे, म्हणजे ती तुमची रिसिव्ड कॉपी असणार आहे, आणि 1 कॉपी जी आहे ती त्यांच्याकडे ते ठेवणार आहे. ओके, हे तुम्हाला क्लिअर असेलच. यानंतर जे आहे जेव्हा तुम्हाला काही इन्स्ट्रक्शनची PDF दिलेली आहे तेव्हा त्याच्यासोबत काही जिल्ह्यांचे जे आहे ते तुम्हाला सेंटरसुद्धा त्यांनी दिलेले आहेत, पण काही जिल्ह्यांचे तुम्हाला सेंटर दिलेले नाही आहेत. माझ्याकडे एक गोंदिया जिल्ह्याची एक PDF आहे, ती मी तुम्हाला दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. ओके, ही ती गोंदिया जिल्ह्याची PDF आहे जी 19 तारखेला, म्हणजे आत्ताच्या 19 तारखेला त्यांनी ती पब्लिश केली होती. यामध्ये बघा मराठी बाकीच्या जिल्ह्यांच्याही असतील, पण ॲक्च्युली ही जेव्हा अपलोड झाली तेव्हा मला त्याची नोटिफिकेशन आली होती, त्याच्यामुळे मी डाउनलोड करून घेतली होती. बाकीच्याही जिल्ह्यांची असेल, तुम्ही ती पाहून घ्या आणि त्यानुसार तुमचं जे काही स्ट्रक्चर्स आहे ते तुम्ही शेड्यूल करू शकता. ओके, तर आता बघा हे त्यांनी दिलेलं आहे. मराठी टंकलेखन चाचणी 9/11ला त्यांची होणार आहे. सकाळचं टायमिंग वगैरे हे सगळं, बॅच क्रमांक वगैरे हे सगळं दिलेलं आहे. आणि त्याच्याच नंतर 9 तारखेपासून मराठी टंकलेखन आहे, आणि हे बघा इंग्रजी टंकलेखन जे आहे ते 17 तारखेपासून आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ही जी काही आहे ती मुलाखत आहे. मी तुम्हाला हे जे काही सांगते ते याच्यासाठी, कारण या PDF मध्ये तुम्हाला मराठी टायपिंगच्या संदर्भात
काही नोटिफिकेशन्स दिलेले आहेत किंवा काही नियम दिलेले आहेत हे सांगण्यासाठी मी ही PDF ओपन केलेली आहे. ओके, मग ती आपण आता जाणून घेऊया. म्हणजे कसं, याच्यानुसार आपण जे काही इतर जिल्ह्याचे जे काही स्टुडंट्स आहेत ते याच्यानुसार त्यांचा अभ्यास जो आहे तो पुढे कंटिन्यू करू शकतात ते, किंवा त्यांना त्यांची टायपिंगची टेस्ट देण्यासाठी याच्यानुसार त्यांना मदत होईल, म्हणून मी हे तुमच्यासमोर दाखवलेलं आहे. ओके, आता बघा, मराठी टंकलेखन चाचणी व इंग्रजी टंकलेखन चाचणी ही प्रत्येकी 20 मार्क्सची राहणार आहे. ओके, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. नंतर मराठी टंकलेखन चाचणीत उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटात किती शब्द टाईप करायचे आहेत? 300 शब्द टंकलिखित करावे लागतील. इंग्रजी टंकलेखन चाचणीत उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटांमध्ये 400 शब्द. हे तर आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय. ओके, मराठी टंकलेखन चाचणी परीक्षेवेळी कोणता फॉन्ट येणार आहे? कृतिदेव 055 हा फॉन्ट वापरता येईल. ओके, आणि इंग्रजी टंकलेखन चाचणी परीक्षेसाठी त्यांना एरियल किंवा टाइम्स न्यू रोमन हे जे काही फॉन्ट्स आहेत ते त्यांना वापरता येतील. मी याच्याशी रिलेटेड सुद्धा आपल्या चॅनेलवर व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर फॉन्टचा आकार जो आहे तो किती असणार आहे? फॉन्ट साईज 15. त्यानंतर डावीकडील समाज 2 इंच किंवा 3 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर वरील उजवीकडील आणि खालील समास 1 इंच किंवा 1.5 इंच आवश्यक असेल. ओके, त्यानंतर पुढचा जो काही नियम आहे लाईन स्पेसिंगच्या संदर्भात 2 ओळीतील अंतर म्हणजे किती पाहिजे? लाईन स्पेसिंग 1.5 असणे आवश्यक आहे. आता तुम्ही विचार करणार की हे सगळं कधी करायचं आपण, तर तुम्ही रिलॅक्स राहा. ह्या सगळ्या गोष्टी तिथे सेट असतात. ते तुम्हाला फक्त जाऊन तिथे जी काही हेडिंग असते ती टाईप करायची असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पॅसेज टाईप करायचं. तुम्हाला सेटिंग करायची गरज नसते. तरीसुद्धा मी तुम्हाला वर्डमध्ये ते दाखवते की जेणेकरून तुमच्या या ज्या काही शंकांचं जे काही आहे ते निरसन होईल. हे जस्टिफायचं ऑप्शनसुद्धा मी तुम्हाला दाखवते. मी वर्ड ओपन केला. वर्ड ओपन केल्यानंतर इथे बघा, हा जो दिसतोय ना याला म्हणतात ते समास. हा जो आहे तो इकडचा आपला डावीकडे आणि उजवीकडे. तुम्ही जर कम्प्युटरच्या समोर जर बसला असणार तर तुमच्या डाव्या हाताला ही जी काही जागा दिसते तो हा समास आहे आणि हा जो आहे तो उजव्या हाताचा. ओके, तर हे सेट असतं, तुम्हाला ते सेट करायची गरज नसते. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे? लाईन स्पेसिंग मी तुम्हाला करून दाखवते. बायचान्स जर एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काही नोटिफिकेशन्स दिले होते किंवा तुम्हाला जे काही PDF दिली होती त्या PDFच्या माध्यमातून जसं तुम्हाला नियम सांगितले होते त्या पद्धतीने तुम्हाला पेज सेट करायचे. मग त्याच्यामुळे गडबड न करता मी जसं सांगते तसं तुम्ही फॉलो करू शकता. ओके, मग सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे? आता हे मी ऑलरेडी काही टेक्स्ट घेतलेला आहे. मराठी वगैरे काय मी टाईप नाही करत आहे, नाहीतर मग अजून व्हिडिओ जो आहे तो मोठा होत जाणार. मी तुम्हाला फक्त इन्स्ट्रक्शन्स दाखवते. इथून तुम्हाला काय घ्यायचं आहे? फॉन्ट घ्यायचे. इथे क्लिक करायची. इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा हा आहे कृतिदेव 055. हा फॉन्ट तुम्हाला काय करायचे? सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे जायचे. फॉन्टची साईज किती सांगितलेली आहे त्यांनी? 15. आता बघा इथे दिसत नाहीये 15 जी साईज आहे की नाही, इथे दिसत नाहीये. मग काय करायचं? इथे सिलेक्ट करायचे. हे तुम्हाला पूर्ण सिलेक्ट करून, आता बॅकस्पेस वगैरे जर बंद जर असेल तर मग हे आपल्याला खोडताना येणार. मग हे पूर्ण सिलेक्ट करून त्याला काय करायचे? 15 असं टाईप करायचे आणि एंटर प्रेस करायचे की आपली 15 जी साईज आहे ती इथे येऊन जाईल. ओके, त्यानंतरचं पुढचं त्यांनी सांगितलं होतं लाईन स्पेसिंग. ओके, मी टेक्स्ट सिलेक्ट करते. लाईन स्पेसिंग जो आहे तो तुम्हाला ऑप्शन इथे भेटून जाईल, लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग. इथे जाऊन त्यांनी किती सांगितलेलं आहे? 1.5. हा बघा इथे दिसतोय तुम्हाला. पुन्हा एकदा मी PDF कडे तुम्हाला घेऊन जाते. हे बघा 15 फॉन्ट असणं ते मी तुम्हाला सांगितलं. समास वगैरे डावीकडील आणि उजवीकडील किती पाहिजे तो मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर लाईन स्पेसिंग जी आहे ती किती पाहिजे? 1.5. मग पुन्हा आपण इथे गेलो. इथे मी सिलेक्ट केलं आणि इथे जाऊन तुम्हाला किती घ्यायचं आहे? 1.5. म्हणजे या लाईनमधलं अंतर. ओके, त्यानंतर एक त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जो काही मजकूर तुम्ही टाईप करणार आहात तो तुम्हाला काय करायचे? जस्टिफाय करायचे, म्हणजे अलाइनमेंट द्यायचे त्याला. नॉर्मली आपण जेव्हा टाईप करतो तेव्हा ती लेफ्ट अलाइनमेंट असते. हे बघा हे टाईप केलेलं आहे आणि कुठे सिलेक्ट आहे? लेफ्ट अलाइनमेंटच्या लेफ्ट आहे. त्यानंतर सेंटर आहे. त्यानंतर राईट आहे आणि त्यानंतरचं इथे तुमचं शेवटचं जस्टिफाय आहे. पण ज्यांनी
कोणी GCC-TBCची टायपिंग एक्झाम दिली असेल तर GCC-TBCच्या टायपिंग एक्झाममध्ये सुद्धा हा नियम आहे की शेवटी तुमचा पॅसेज टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचा असतो, तो जस्टिफाय करायचा असतो. पण जेव्हा मुलं जेव्हा स्टुडंट जे आहेत ते आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करत असतात तर तेव्हा त्यांना फक्त तिथे जस्टिफाय करावं लागतं. पण एक्झाममध्ये त्यांना जस्टिफाय करायची गरज नसते, का आता तो ऑलरेडी जो काही त्यांचा सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये जस्टिफायच असतो तो पॅसेज जो आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, फक्त सरसकट टाईप करायचं असतं. पण समजा जर तुमच्याकडे जर समजा जस्टिफाय केलेलं नसेल, जेव्हा तुम्ही टाईप करत असणार ना तेव्हाच तुम्हाला समजून जाईल. जेव्हा आपण टाईप करत असतो वर एक नजर मारायची. इथे बघा तुम्हाला ही जी लेफ्ट बाजू जी आहे ती एका सरळ रेषेत दिसते आणि जी राईट बाजू आहे ती अशी क्रॉस दिसते बघा, मागे पुढे ज्या लाईन्स आहेत, म्हणजे याचा अर्थ ती लेफ्ट अलाइनमेंट आहे. आणि जेव्हा आपण हे बघा मी जस्टिफायवर क्लिक करते, जेव्हा आपण जस्टिफाय करतो तेव्हा डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू दोन्ही बाजू समान असतात, त्याला म्हणतात ते जस्टिफाय. ओके, जर असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपला वेळ वाचेल. आणि जर नसेल तर बाकी काही नाही आहे, सगळा पॅसेज टाईप झाल्यानंतर त्याला सिलेक्ट करायचे आणि जस्टिफाय ऑप्शनवर फक्त काय करायचे, तुम्हाला क्लिक करायची आहे. ओके, तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यानंतरचे आपण पुढचे नियम पाहूया. यामध्ये त्याने दिलेले की टंकलेखन परीक्षेच्या वेळी कीबोर्डचे फंक्शन कीज आणि ॲरो कीज जे आहेत ते तुमचे काय असणार आहेत, डिझेबल असणार आहेत. ओके, फंक्शन कीज म्हणजे काय, तुमच्या कीबोर्डवर बघा आहे F1, F2, F3, F4, F5, त्यांना म्हणतात ते फंक्शन कीज, F फॉर फंक्शन. ओके, असाही त्यांचा काही उपयोग होत नाहीये तुम्हाला टायपिंग करत असताना, तर मग त्याच्यामुळे ते बंद जरी असेल तरी काही फरक नाही पडणार आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे ॲरो कीज. ॲरो कीज म्हणजेच काय की तुमचा शिफ्ट आणि कंट्रोल आणि अल्टच्या मध्ये बघा ते ॲरो दाखवलेले आहेत, बाण दाखवलेले आहे, ते त्यांना म्हणतात ते ॲरो कीज. आता ॲरो कीजचा आपल्याला उपयोग कधी होतो की जेव्हा तुम्हाला बॅकस्पेस जो आहे तो जर बंद जर असेल तर मग आपल्याला शिफ्ट आणि ॲरो कीजने आपण ते सिलेक्ट वगैरे करतो आणि मग रिमूव्ह वगैरे करण्यासाठी किंवा इकडनं तिकडे जाण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचा उपयोग होतो. पण आता ते जर ॲरो कीज जर बंद असेल, बॅकस्पेस पण जर बंद जर असेल तर मात्र तुम्हाला थोडंसं जरा ते कठीण जाऊ शकतं. पण दुसऱ्याही पद्धती असतात सिलेक्ट करून आणि मग तुम्ही डिलीट बटन वगैरे वापरू शकता. पण ते थोडंसं जरा म्हणजे कसं वेळ खाऊ गोष्ट आहे. जर तुम्ही जर असं जर करता ते तर तुमचा वेळ जाणार. फक्त एवढंच लक्षात ठेवा की जेवढा पण पॅसेज तुमच्या समोर असेल तो करेक्ट टाईप म्हणजे चुकीचा न टाईप करण्याचा प्रयत्न करा, कमीत कमी चुका करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ह्या ज्या काही कीज आहेत त्यांचा तुम्हाला फरक पडणार नाही. ओके, त्यानंतर तुम्हाला पुढचा नियम त्यांनी सांगितलेला आहे, दिलेल्या मजकुराव्यतिरिक्त अन्य मजकूर किंवा मजकूर संपल्यानंतर पुन्हा तोच मजकूर टंकलिखित करू नये. अतिरिक्त मजकूर दुर्लक्षित करण्यात येईल. म्हणजेच काय की समजा तुम्हाला एखादा शब्द दिलेला आहे आणि तो शब्द तुम्ही टाईप केलेला आहे, पुन्हा तोच शब्द जर तुम्ही रिटर्न टाईप जर करता तर तुमचा अगोदरचा धरला जाईल, नंतरचा तुमचा धरला जाणार नाही. किंवा जर तुम्हाला माझ्या हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुझ्या हा शब्द जर टाईप जर करता म्हणजे जो पॅसेजमध्ये आहेच नाहीये आणि तो जर शब्द जर तुम्ही जर टाईप करता तर ती तुमची चूक म्हणूनच धरली जाईल किंवा तो दुर्लक्षित केला जाईल. ओके, बाकीचे तुम्हाला जर काही अपडेट्स असतील तर त्यांनी ते न्यायालयाशी संपर्क किंवा त्या बोर्डवर तुम्हाला संपर्क साधायला सांगितलेला आहे. पण ही जी आहे ती गोंदियाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, पण तरीसुद्धा मी तुमच्यासमोर ती मांडलेली आहे की जेणेकरून तुम्हाला याचा काही जो आहे ती मदत होऊन जाईल, परीक्षेचा एक अंदाज येईल. तसंच मी 2018ला कशा पद्धतीने परीक्षा झाली होती याच्याशी रिलेटेड सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. हे उमेदवारांसाठी सूचना आहेत, जे काही प्रवेशपत्र आहे त्यांच्या संदर्भातले, तर तुम्ही ते सुद्धा वाचून घेऊ शकता. ही PDF जर हवी असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देते. ओके, एक माझ्याकडे अजून एक इमेज आहे, ज्या इमेजमध्ये आपल्याला जे आहे ते एका चुकीला वगैरे किती मार्क्स कट होतात ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता बघा इथे जर तुमचे जर 0 मिस्टेक जर असतील तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 20 मार्क्स मिळणार आहेत. जर तुमची एक मिस्टेक जर असेल तर तुम्हाला 19.80 मार्क्स मिळणार आहेत, म्हणजे 0.20 जे आहेत ते तुमचे कट होणार आहेत. जर तुमच्या 2 चुका जर असतील तर याचे तुम्हाला 19.60 मार्क्स मिळणार आहे. जर तुमच्या 3 चुका जर असतील तर तुमचे 19.40 मार्क्स मिळणार आहेत.
त्यानंतर 4 चुका जर असेल तर तुम्हाला 19.20 मार्क्स मिळणार आहेत. तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि ॲक्च्युली त्या 100पर्यंत चुका होत्या, पण मी तेवढा भाग कट केलेला आहे. आपल्याला एवढ्या चुकांपर्यंत जायचंच नाही आहे, कारण तुम्ही इलिजिबलच होणार नाही आहेत. जेवढ्या कमीत कमी चुका करण्याचा प्रयत्न करणार तेवढेच तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते वाढणार आहेत. ओके, हा फक्त चार्ट मी तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे. याच्यावर तुम्ही जास्त अवलंबून राहू नका. जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे चुका कशा टाळता येईल यावर तुम्हाला भर द्यायची आहे. ओके, तर मग त्याच्यानंतर मी काही तुम्हाला नियम सांगेल की जे नियम जर तुम्ही जर फॉलो जर करता ते, किंवा त्यांनी ज्या दिलेल्या काही ज्या अटी आहेत ते जर तुम्ही फॉलो जर करता ते, तर आपले जे चान्सेस आहेत ते वाढणार आहेत सिलेक्शनचे. मग ते नियम कोणते, तर काही सूचना आहेत असं तुम्ही बोलू शकता. आता मराठी कृतिदेव फॉन्ट जो आहे तो तुम्हाला येणार आहे. 300 शब्द तुम्हाला टाईप करायचे आहेत आणि हार्ड कॉपी येणार आहे. हार्ड कॉपी म्हणजेच काय की तुम्हाला एक प्रिंटआउट दिली जाईल आणि ती प्रिंटआउट तुमच्या सोयीनुसार तुम्ही कम्प्युटरच्या डावीकडे ठेवा किंवा तुम्ही ते उजवीकडे ठेवा आणि तुम्हाला त्या पेजमध्ये बघायचे, समोर नाही बघायचे, पेजमध्ये बघायचे आणि मग टाईप करायचे. नियम हा असा आहे की तुम्हाला त्या पेजवर बघायचे आणि मग टाईप करायचं. मग पुन्हा प्रश्न येतो की मग मी जर पेजवर जर बघत जर राहणार तर मग समोर जर चुका झाल्या तर त्या कशा कळणार. मग याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस गरजेची आहे. आता तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे, पण तरीसुद्धा जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करू शकता. मग थोडी नजर तुमच्या पेजकडे, थोडी नजर तुमच्या कम्प्युटरवर, की जेणेकरून तुमच्या चुका होणार नाही. पण शक्यतो पुन्हा एकदा सांगेल, कमीत कमी चुका करून टाईप करण्याचा प्रयत्न करा. इंग्लिश जो आहे, जे कोणी मराठीमध्ये पास होणार त्यांचा इंग्लिश जे काही आहे ती एक्झाम होणार. 2 दिवसामध्ये लगेच तुमचा रिझल्ट लागेल. एरियल फॉन्टवर तुमची परीक्षा होणार. सेम तुम्हाला हार्ड कॉपीज सुद्धा दिली जाईल आणि 400 शब्द तुम्हाला टाईप करायचे आहेत. ओके, त्यानंतर तुमचं हे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत की जे इतर राज्यांचे जे काही नोटिफिकेशन्स आले होते, हा त्यांचा म्हणजे मर्ज केलेले आहेत. जे मी तुम्हाला नियम सांगते ते की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळं असणार आहे, कारण शेवटी काय बंद ठेवणं काय चालू ठेवणं हा सर्वस्वी जो काही निर्णय आहे तो माननीय जिल्हा न्यायाधीशांचा असणार आहे. मी फक्त तुम्हाला एक त्यांनी जे काही बरेचसे, जसं गोंदियाची तुम्हाला मी PDF दाखवली, असेच बरेचसे PDF त्यांनी टाकले होते त्यांच्या साईटवर. मग त्यांचा हा कोलॅज आहे. मी त्यांचे तुम्हाला नियम सांगते की जेणेकरून तुम्हाला ती मदत होईल. ओके, जसं फंक्शन कीज आणि ॲरो की काय असणार आहे तुमच्या बंद असणार आहेत आणि कट कॉपी पेस्टचा सुद्धा जो काही आहे तो तुम्हाला काहीच उपयोग होणार नाहीये असं एका डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. काही ठिकाणी जर होत असेल तर वेल अँड गुड. म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ तुम्हाला जर अल्ट की आणि बॅकस्पेस जे आहे ते काही ठिकाणी बंद राहतील, काही ठिकाणी चालू राहतील. पण समजा जर अल्ट की जर बंद जर असेल तर मग तुम्ही जे काही आहे ते अल्ट कोडचे जे काही आपले जोड शब्द असतात ते, जसं राष्ट्र, नंतर अर्धा र, त्याच्यानंतर ऊस, माझ्या, हे मग कसं लिहिणार. जर काही ठिकाणी जर अल्ट की जर बंद जर असेल तर मग त्याच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. ते एक तर तुम्ही ते पाय मोडून टायपिंग करू शकता, किंवा दुसरा जो ऑप्शन आहे तो तुम्ही इन्सर्ट जो काही आपलं बटन आहे त्याने तुम्ही त्याला इन्सर्ट करू शकता. मग आता इन्सर्ट कसं घ्यायचं तर मी तुम्हाला वर्डमध्ये इन्सर्ट करून ते शॉर्टकट की कसं घ्यायचं हे तुम्हाला दाखवते की जेणेकरून तुम्हाला मदत होईल. जेव्हा तुम्ही तिथे जाणार एक्झामसाठी, एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्हाला कम्प्युटरवर बसवलं जाणार तर तो इन्सर्ट जो ऑप्शन आहे इथे इन्सर्ट टॅबवर मी क्लिक केली आणि इन्सर्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जे आहे ते याच्यामध्ये इन्सर्ट टॅबच्या शेवटी सिम्बॉल नावाचा ऑप्शन येतो. हा बघा, हा दिसतोय की नाही, हा सिम्बॉल नावाचा ऑप्शन असतो. आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला, आता मी ॲक्च्युली सर्च केलेले आहेत म्हणून इथे दिसतात ते, पण मोर सिम्बॉलमध्ये जायचे. मोर सिम्बॉलमध्ये गेल्यानंतर तो फॉन्ट तुम्हाला निवडायचे आणि हे बघा, हे ते जोड शब्द आहेत की जे तुम्हाला इन्सर्ट करायचे आहेत. थोडीशी जरा जी स्क्रीन आहे त्याची साईज मी थोडी वाढवली की जेणेकरून तुम्हाला जे आहे ते दिसतील इथे. ओके, हे बघा, हे ते जोड शब्द आहेत. मग यामधून तुम्हाला जे पण पाहिजे असतील ते तुम्ही काय करू शकता, इथे घेऊ शकता. नॉर्मली हा य आहे अर्धा,
तर त्याची जी काही युनिकोड आहे तो तुम्हाला माहिती असेल. Alt+0 238 हा त्याचा कोड आहे. पण आता आपल्याला कोड जर बंद असेल तर मग कसं करणार? तर मग हा मी सिलेक्ट केला आणि हा बघा इथे मी इन्सर्ट केला. हे बघा इथे आलेला आहे तो. आता याला मी क्लोज करते. थोडी याची साईज जी आहे ती वाढवून देते म्हणजे तुम्हाला दिसेल. होममध्ये गेली मी आणि त्याची जी साईज आहे ती आपण वाढवलेली आहे. हे बघा, हे फक्त दिसण्यासाठी, तुम्हाला असं करायचं नाही आहे. हे मी तुम्हाला जर कॉपी पेस्टचा जर ऑप्शन जर चालू जर असेल तर तुम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी, समजा अल्ट की जर बंद जर असेल तर तुम्ही एक ट्रिक बोलू शकता तुम्ही. हे मी तुमच्यासाठी सांगते. ती कितपत उपयोगी होईल मी नाही सांगू शकत आहे, कारण एक्झाम हॉलमध्ये परिस्थिती काहीतरी वेगळीच असेल. ओके, तर मग आता आपण काय करू शकतो? मोर सिम्बॉलमध्ये गेलो. जे अंदाज आहे लक्षात असू द्या, घाबरू नका. जास्तीत जास्त 3 ते 4च शब्द तुमचे जोड शब्द येतील. तुम्ही ते सोडले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, कारण मग शोधण्याच्या, इन्सर्ट करण्याच्या चक्करमध्ये किंवा ते अल्ट कीने घेण्याच्या चक्करमध्ये तुम्ही काय करणार? तुमचा जो स्पीड आहे तो तिथे थांबणार आणि मग इन्सर्टमध्ये जा, मग पुन्हा ते शॉर्टकट कीज घ्या, म्हणजे ते हे जे काही जोड शब्द आहे ते घ्या. याच्यामध्ये ही सगळी वेळ खाऊ प्रक्रिया आहे. तोपर्यंत तुमचा बराचसा पॅसेज तुम्ही टाईप करू शकता. 2 किंवा 3 शब्द तुम्ही सोडले तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये. समजा माझ्या हा शब्द आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मा लिहिलं आणि झ लिहिलं, समजा अर्धा शब्द तुम्हाला लिहिताच नाहीये, नो प्रॉब्लेम, सोडून द्या. पुढचा शब्द टाईप करण्याचा विचार करा. तुम्ही त्याच्यामधले 2 शब्द तर लिहिलेले आहेत ना, तरी सुद्धा ते तुमचे धरले जाणार. म्हणजे तुम्हाला ती मदत होईल. काय होणार? हे असं इन्सर्ट करण्याच्या चक्करमध्ये तुमचा वेळ जो आहे तो तुमचा तिथे जाऊ शकतो आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार. स्पीड सुद्धा त्याने कमी होतो. ओके, तर मग हे अशा पद्धतीने तुम्हाला ते घ्यायचे असतात. मग समजा मी अगोदर, म्हणजे तुम्ही असं अगोदर हे असं घेऊन ठेवलं आणि मग त्याच्यानंतर कॉपी केलं आणि मग जिथे गरजेचं आहे, आता हे मी सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर आपण होममध्ये जाऊन त्याला काय केलं? कॉपी केलं आणि मला तो इथे हवा आहे. मग मी इथे सिलेक्ट केलं आणि मग मी इथे काय केलं? पेस्ट केलं. हे असंही तुम्ही करू शकता. याने तुमचा वेळ वाचेल. पण हे कुठपर्यंत सक्सेस होईल मी या बाबतीत थोडी कन्फ्यूज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही लवकरात लवकर आणि करेक्ट टाईप करण्याचा प्रयत्न करा. पाय मोडून शक्यतो टाईप करा. आणि पुन्हा एकदा सांगेल, एखाद दुसरा शब्द चुकला तरी सुद्धा चालून जाईल, पण पॅसेज मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याच्यानंतरचा तुमचा पुढचा नियम आहे की बॅकस्पेस, डिलीट की, ॲरो की जर बंद जर असेल तर जरा करेक्शन करणं जे काही आहे ते तुम्हाला अवघड जातं. पण ते अशक्य नाही आहे. तुम्ही इकडचा तिकडचा पर्याय तुम्ही शोधून ते तुम्ही करू शकता, डिलीट वगैरे करणं. पण पुन्हा ती कन्फ्युजनवाली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढा पॅसेज तुम्ही बिनचूक टाईप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नसतं. तुमचं दिलेलं जे काही नाव आहे ते दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टाईप करायचा असतो. रोल नंबर तुम्हाला टाईप करायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी काही फाईल, म्हणजे पॅसेज जो काही टाईप केल्यानंतर तुम्ही तो त्यांच्या रोल नंबरने किंवा तुम्ही तुमच्या नावाने किंवा त्यांनी जी पद्धत सांगितलेली असते त्या पद्धतीने तुम्हाला काय करावे लागते? सेव्ह करावी लागते. मग सेव्ह माहिती असेल तुम्हाला, मी पुन्हा एकदा तुम्हाला सेव्ह कसं करायचं ते दाखवते. फाईल, वर्डमध्ये फाईलचा ऑप्शन असतो. त्या फाईलच्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला जायचे आणि इथे तो ऑप्शन असतो सेव्ह किंवा सेव्ह ॲज, कुठल्याही पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल. सेव्हवर तुम्ही जाऊ शकता. सेव्हवर गेल्यानंतर ते तुम्हाला सांगतील की डेस्कटॉपवर सेव्ह करा. शक्यतो डेस्कटॉपवरच सांगतात ते. मग डेस्कटॉपमध्ये जायचे. डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी सांगितल्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करायचे आणि इथे तुम्ही तुमच्या रोल नंबरने सेव्ह करू शकता किंवा तुम्ही तुमच्या नावाने सेव्ह करू शकता. इथे ते पूर्ण व्यवस्थित टाकायचे आणि सेव्ह या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचे? क्लिक करायचे. ओके, समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरचा पुढचा जो काही नियम आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मार्जिन आणि पेज सेटअप वगैरे असं सांगितलं जातं की बाबा हे करा ते करा, कारण इन्स्ट्रक्शन्समध्ये दिलेले असतं. पण काळजी करू नका, तुम्हाला तिथे काहीही करायचं नाही आहे आणि तुम्ही उगाचच तिथे धक्का लावायचा नाही आहे, म्हणजे त्यांनी जी काही सेटिंग केलेली असते ती. ओके, त्यानंतर पुढचा जो काही नियम आहे की पॅसेज टाईप करत असताना जे काही हाताचे तुमचे ते काही तळवे असतात ते तुम्ही शक्यतो टेबलवर टेकू नये. जर ते समजा जर असे हवेत म्हणजे कशा हवेत नाही आहेत तर 90 डिग्रीमध्ये ते तुम्हाला ठेवायचे असतील. तर ते 90 डिग्रीमध्ये ते ठेवायचे असतात. नियम तर टायपिंगचा असाच सांगतो. जर तुम्ही कधी लेसन्स वगैरे जर केले असेल तर तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये पण तसं सांगितलं गेलेलं आहे की टेबलचा सपोर्ट नका घेऊ.
तुम्हाला काय करायचे, हवेत ठेवायचे. हवेत म्हणजे 90 डिग्रीमध्ये ठेवायचे. पण आता ती वेळ नाही आहे, कारण तुम्ही कसे टाईप करताय, तुम्ही कशी आत्तापर्यंत स्वतःला सवय लावून घेतलेली आहे. आता अचानक जर तुम्ही ती सवय मोडायला जाणार, तर मग पुन्हा तुमचा स्पीड जो आहे तो तुमचा कमी होणार. मग मी तर तुम्हाला एवढं सांगेल की जसं तुम्हाला टाईप करायचं आहे तसं टाईप करा, फक्त ते ॲक्युरेट टाईप करा, की जेणेकरून तुम्हाला बॅकस्पेसची मदत लागणार नाही. ओके. त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी कीबोर्डवर जी काही सर्व अक्षरे येतील ती पहिल्यांदा काय करायची आहे, ती टाईप करून बघायची. म्हणजे तो कीबोर्ड जो आहे तो तुमच्यासमोर आल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, नोटपॅड ओपन करा किंवा वर्ड ओपन करा आणि तो काय करायचं आहे, तुम्ही त्याच्यावर काही शब्द किंवा काही वाक्य किंवा तुम्हाला काही कठीण शब्द वगैरे वाटतात ते तुम्ही टाईप करून बघा. म्हणजे हे कशासाठी, की तुमचा कीबोर्ड जो आहे तो काय होईल, तुमचा चेक होईल. ओके. त्याच्यानंतर पहिली दुसरी गोष्ट, हे सगळं सांगितल्यानंतर किंवा तिथे गेल्यानंतर शक्यतो भीती जी आहे ती कमी ठेवा. कारण बोलणं, मला मान्य आहे की मी बोलणं खूप सोपं आहे, की तुम्ही तिथे भीती वाटू देऊ नका. पण शेवटी तुमच्या करिअरचा प्रश्न आहे, थोडीफार भीती वाटणारच, पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मनाला थोडं नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जर घाबरलात तर मग पुढे येणारा जो काही पॅसेज आहे तो तुम्ही व्यवस्थित टाईप करू शकत नाही. किंवा तुम्ही स्वतःला एक सांगून ठेवा की नाही, मी हे करू शकतो आणि मी पासही होऊ शकतो, कारण पुढची एक्झाम मला इंग्लिश टायपिंगची द्यायची आहे. म्हणजे स्वतःलाच मोटिवेट करत राहा, ते तुमच्यासाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर जो काही तुम्ही पॅसेज टाईप करायला घेणार आहात, पॅसेज तुम्ही नेहमी करता तसाच आहे, वेगळा वगैरे असं काही नाही आहे. फक्त शब्द थोडेसे मागे पुढे असणार आहेत. जो काही सिक्वेन्स वगैरे आहे तो तुमचा बदलू शकतो. आतापर्यंत जे काही तुम्ही पॅसेज टाईप करता ते डिस्ट्रिक्ट लेवलचे, म्हणजे जे काही लिगल पॅसेज आहेत तशाच पद्धतीचं असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल, पुन्हा एकदा सांगेल, तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही काय करू शकता, याची जी काही आहे ती तुम्ही टायपिंग करू शकता. मी तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आणि तरीसुद्धा जर तुम्हाला जर काही याच्या बाबतीत जर शंका जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. कारण बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी काही गोष्टी सुटून जातात, ते लक्षात नाही राहते. पण जर तुम्हाला काही शंका असेल, कारण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्ही कमेंट करा, मी जास्तीत जास्त तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना, जे पण कोणी जिल्हा न्यायालय भरतीच्या मराठी टायपिंग एक्झामसाठी बसलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या आणि माझ्या चॅनेलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जेवढे पण काही विद्यार्थी मराठी टायपिंगसाठी बसलेले आहेत ते सगळेच्या सगळे विद्यार्थी इंग्लिश टायपिंगसाठी जाऊत, हीच माझी प्रार्थना. धन्यवाद.